अकोला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामधील एक संतापजनक प्रकार समोर आलाय। ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी असलेल्या पतीला स्ट्रेचर न मिळाल्याने एका हताश पत्नीने पतीला पाठीवर बसवून रुग्णालयात धावपळ केली। पोटाला बॅग बांधून ती डॉक्टर आणि नर्सचा शोध घेत असल्याचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय। या संतापजनक प्रकारामुळे रुग्णालयातील निष्काळजीपणा पुन्हा समोर आलेला आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। पाहूयात। अकोला जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते। या व्हिडिओमध्ये एक महिला पोटावर बांधलेली बॅग आणि पाठीवर घेतलेल्या पतीला अशा अवस्थेत उपचारासाठी डॉक्टर्स, नर्स आणि जो उपचार कक्ष असतो त्याचा शोध घेतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। पाठीवर आपण पाहू शकता, या व्हिडिओमध्ये कसं एक महिला आपल्या पतीला पाठीवर घेऊन एका जो उपचार कक्ष आहे त्या कक्षाचा शोध घेत आहे, प्रत्येकाला विचारणा करत आहे। मात्र अशा वेळी त्या महिलेला कोणीही त्या ठिकाणी मदत करताना या ठिकाणी दिसून आलेलं नाही आहे। एकंदरीत वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्यामुळे कुठेतरी पतीला पाठीवर घेण्याची वेळ या महिलेला आलेली आहे। हा निश्चितच अतिशय दुर्दैवी प्रकार म्हणता येईल। निश्चितच आता या प्रकारानंतर अकोला जिल्ह्यातील जे शासकीय रुग्णालय आहे त्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहे। मात्र या प्रकारानंतर आता संबंधित लोकप्रतिनिधी असेल, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी असेल, काय कारवाई करतात, वेळेवर स्ट्रेचर का नव्हतं तिथं उपलब्ध, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। नेमकं काय त्रुट्या होत्या याचा तपास केला गेला पाहिजे, अशी एकंदरीत या ठिकाणी अशी मागणी आता सोशल मीडियावर होत आहे।